तर बघा मंडळी, सगळ्यांना माझा नमस्कार. जेवढे जण आमचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघते त्यांना माझा नमस्कार सगळ्यांना. तर बघा, ही आमचा हरभरा, आम्ही सगळ्यांनी हरभरा लावला होता. माझ्या शिवम आणि स्वराने सुद्धा लावला होता. काही हरभरा रान जनावरांनी कसं केलेलं आहे काय कळना गेलं हे कसं आता करायचं कसं नाही. पूर्ण शेत असं सगळं रान हिरवं हिरवं झालं होतं. तर सगळं सकाळी आलतो तर बघितले तर हे बघू सुद्धा वाटत नाही गेलं. तर सगळं काळं दिसायला लागले. लय भारी हरभरा आला होता, एकदम एकच नंबर आलता आणि तसला मोठा हरभरा होता. लय भारी लावला होता. माझ्या शिवमच्या तर का नाही हाताला असं फोड आली होती. स्वरानं आणि शिवमनं पण लावला होता हरभरा, घरच्या घरी सगळ्यांनी लावला होता. तर काय करायचं काय ना गेले ही कसं करावं काय नाही. पावसाळ्यात पाण्याचं टेन्शन आणि आता हे असलं रान जनावराचं हे प्रत्येक वर्षी असं आहे, कायच कळना गेले. आणि त्यात आणखीन ह्या वर्षी मोठा हरभरा लावला जास्त खर्चाचाच. कसं झालं का पूर्ण सगळं असं अर्धा शेंड सगळं खाऊन टाकल्यात. आमच्या मामी तर बघू रडतच होत्या, काय करायचं आणि काय नाही. का इथं तर पूर्ण असं हरभऱ्याचं ही रोपं चुपसली का. लय कसं तर वाटायला लागले. हे कसं शेतकऱ्यांनी कसं करायचं आणि कसं नाही काय समजा नाही गेले. पावसाळ्यात तर असं अख्खं पूर्ण असं पाण्यानं गच्च भरलेलं होतं. पूर्ण वावर काय सुद्धा दिसत नव्हतं. आणि तेव्हा आम्ही हे लावला होता, सोयाबीन नव्हतं लावायला, मूग आणि उडीद लावला होता. ती मूग आणि उडीद लावलेला ती तर 1 किलोभर सुद्धा त्यातलं काय आमच्या असं पदरात पडलं नव्हतं. पूर्ण सगळं पाण्यामध्ये केलं होतं. आणि आता दुसरं नव्यानं काय तर सुरुवात करावी म्हणलं तर ही तिसरंच होऊन बसायला लागले. तर साहेबांनी आज सुट्टी घेतली होती त्यासाठीच. तर तो का तिकडं बघा ती साड्या लावायला लागल्यात. ही पूर्ण आता ही सगळ्या पूर्ण इथून तिथून लांबपर्यंत पार तिकडं रोडपर्यंत सगळं आता ही साड्याच लावायच्या. आता मामाने ते केले तसलं त्यांचं छाटण होतं त्याचं बसवलेलं आहे. हो का पूर्ण काळ्या साऱ्या दिसायला लागल्या त्या. आणि आम्ही घरच्या घरीच सगळं लावलं होतं. तर बघा हे कसं झालंय काय सगळं अर्धच हो काही. तर पूर्ण सगळं अर्धा खाल्ले बघा. हे बघा सगळं रानातलं काम आवरून साहेब जाईल होतं दुसऱ्या कामासाठी बाहेर गाडीवर. तर ते काम सोडून सुट्टी घेऊन आता काय तर फटक्यात पाय आला म्हणून हो का आता हे तिसरंच काय तर होऊन बसले. त्याच्यामुळं हे आहेत ते आता पाणी दिल्यावर थोडा फुटल ही पण ह्याला लय आता करावं लागेल. ह्याला साड्या बिड्या लावायला लागतील. लय असं डबल कुटारा झालाय सगळा. ही सगळं काळं झालं का. गहू बिहू आहे सगळं इकडं चांगला मस्तपैकी, पण ही इकडं एवढंच खाल्लंय. हो काही कांद्याला पण नाही काय केलं. तिकडं लसूण बिसून नाही त्याच्यातनं आले ती, पण कशालाच काय झालं नाही. पण हो का ही सगळं हरभरा इथून तिथून सगळं जेवढं काळं दिसते तेवढं सगळं खाल्ले. अर्धा शेंड सगळं खाल्लं. तेव्हा कशी शेती तर करावी आणि कसं काय करावं काय समजत नाही. काय असं नव्यानं काय सुरुवात करायची म्हणलं का हे वेगळंच काय तर होऊन बसते. असं लेकरांनी तर माझ्या पोराने लय भारी लावलं होतं. सुट्टी दिवशी सगळा हरभरा लावला होता. लेकरांनी लावू लागला होता. कसं झालंय का सगळं अर्धा खाऊन टाकले. अर्धा केलंय सगळं. काल चांगलं होता. सकाळी येऊन बघितलं तर सगळं जिकडं तिकडं करून टाकलं होतं. सगळं काळं भोर दिसायला लागलं होतं. असं एकदम आमच्या सासूबाई मामी तर आमच्या असं हात डोक्याला लावूनच बसल्या. हे बघू वाटत नाही मला सुद्धा. लय कसं वाटायला लागले. लय खर्च करून ती मोठं हरभऱ्याचं बी छोले ते तर लयच जास्त महाग असते. तर आणि हे आता काय साड्या लावून बघावं लागते. साड्या लावून जर नाही आलं तर बरं आहे, नाहीतर परत मग काय ह्याचं काहीच रोज सारखं आता परत घाट आल्यावर तर लय अवघड आहे. जर खाल्लं तर परत तर मग काहीच करता येत नाही. आता हे मोडून परत गहू तर करता येते, पण परत घाटा आल्यावर तर काहीच करायला येत नाही. परत काय पेराय पण येत नाही आणि परत सगळं टाईम होऊन जाते आणि काहीच करायला येत नाही परत. तर बघा हे आमच्या मामानं काय केलेलं आहे बघा. ते त्यांचं छाटण होतं रानात घालायचं.
तर का त्याचं ती तसलं केले बसवले. इकडं आपट्यापासून वर इकडं सगळा हरभरा केला होता आणि तिकडनं गहू मिरच्या लसूण कांदा सगळं खाली केलं होतं तिकडं. तर तिकडलं काय सुद्धा कशात काय झालं नाही. तिकडनंच आले ती रांजणावरं आणि तिकडनं येऊन तिकडं काहीच खाल्लं नाही. पण हरभरा सगळ्या हरभऱ्याची वाट लावली. का तिकडं कसं दिसते आणि कसं हिरवं सगळं अर्ध केलेले मोठं असे चांगला पाळा बसला होता ह्याचा असा हरभऱ्याचा. छोले होते ती त्याचा चांगला हे बसला होता. पण लय भारी वाटत होता असं चांगला हरभरा आला त्याच्यामुळं. तर सगळं असं अर्ध्यातनं खाऊन टाकले. बघा इथं मामी आणि ह्यांनी बघा आता साड्या बांधायला लागले. ते आता ही लय साड्या सगळ्या घरातल्या आणल्यात आमच्यात नेसायच्या पण साड्या असं नाही वापरलेल्या आणल्या. तर बघा कसं झाले. चला आता मी पण बांधू लागते साहेबाला. मामा आहे ते तिकडं आम्ही चौघजण आता बांधतो. तर बघा लयच कसं वाटायले. किती आता ह्याला साड्या तर लय लागतील आता.